श्रावणी सोमवार विशेष बटर पनीर करण्यासाठी लागणारे साहित्य: 1 चमचा तेल, आल्याचे तुकडे, 6 ते 7 काजू, 6 चिरलेले टोमॅटो, 4 चमचे बटर, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा धणेपूड, 1 चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ, 1 मोठा चमचा साखर, 1 चमचा बेसन, पाणी, 1 चमचा कसुरी मेथी, पनीरचे तुकडे. गरम तेलात आलं, काजू, टोमॅटो परतून घेत हे मिश्रण थंड करत वाटून घ्यायचं. आता बटर घेत यात हे वाटण घालायचं आणि परतायचं. आता यात गरम मसाला, धणेपूड, तिखट, मीठ आणि साखर घालत परतून घेत यात बेसन भाजायचं आणि एकत्र मिसळून घेत यात पाणी घालायचं आणि या मिश्रणाला उकळी काढायची. आता यात कसुरी मेथी आणि पनीर घालायचं आणि शिजवून घ्यायची. झालं आपलं श्रावणी सोमवार विशेष बटर पनीर तयार. आता बनवूयात बटर पनीर आणि अतिशय सोप्या पद्धतीने तव्यामध्ये चमचाभर तेल गरम केलेलं आहे. कांदा लसूण नाही घालत आहोत. तुम्हाला आवडत असेल तर घाला, पण नैवेद्यासाठी आहे त्यामुळे मी अवॉइड करते. 7 ते 8 काजूचे तुकडे आणि 6 टोमॅटो घेतलेले आहेत इथे मी. आणि टोमॅटो ना हे छान परतून घ्यायचे 7 ते 8 मिनिट, हलकेसे मऊ होईपर्यंत. इथे हे टोमॅटो छानपैकी शिजवून झालेले आहेत. गॅस बंद करते आणि हे पूर्ण थंड करून घेऊया. इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये हे मी वाटण काढून घेतलेलं आहे. आता याची छान प्युरी करून घेऊयात, पाण्याचा अजिबात वापर न करता. बटर घेतलेलं आहे 4 चमचे. बटर पनीर आहे, थोडंसं जास्तच घ्यायचं. यामध्ये घालायचं हे वाटण जे आपण करून घेतलं. तुम्ही बघू शकाल काय सुंदर रंग आलेला आहे. परफेक्ट हॉटेलमध्ये मिळतं ना तसा. मस्तपैकी हे शिजवून घ्यायचं 7 ते 8 मिनिट. आणि हे ना छानपैकी असं परतून परतून झालेलं आहे. आता यामध्ये घालूयात मसाले. गरम मसाला, कुठलाही गरम मसाला तुम्ही घालू शकता. पनीर मसाला वापरला तरी चालेल. धणेपूड, लाल तिखट. पदार्थ तिखट होत नाही. यामध्येच आपण घालूयात मीठ चवीपुरतं आणि 1 मोठा चमचा साखर, कारण टोमॅटो आपण घातलेला आहे त्याची ॲसिडिटी किंवा आंबटपणा कमी करण्यासाठी साखर. आणि एक खूप छान ग्लेज पण येतो. आणि हे परतून घेऊयात 1-2 मिनिट. आणि हे बघू शकाल मस्त असा रंग वगैरे आलेला आहे. टेक्स्चरही छान आहे. आता ही स्टेप अगदी ऑप्शनल आहे, नाही केली तरी चालेल, पण थोडासा आणखी रिचनेस देण्यासाठी किंवा एक संधपणा देण्यासाठी यामध्ये मी घालते चमचाभर बेसन. आणि मी पुन्हा सांगते, घालणं अगदी ऑप्शनल आहे. नाही घातलं काहीच हरकत नाही, पण माझा अनुभव असा आहे जो एक संधपणा भाज्यांमध्ये लागतो तो एक संधपणा देण्यासाठी बेसन खूप कामी येतं. आणि बेसन खरपूस असं भाजून झालं की या ग्रेव्हीमध्ये कंबाईन करून घेऊया. पाणी घालायचं. मिक्स करूयात. इथे ही ग्रेव्ही मस्तपैकी शिजली आहे. तुम्ही बघू शकाल काय सुंदर रंग आलेला आहे. त्याचसोबत कन्सिस्टन्सी बघा, परफेक्ट अशी सिल्की ग्रेव्ही ज्याला आपण म्हणतो ना, स्मूथ, सिल्की, रिच पनीर मखनीसाठी तशी परफेक्ट झालेली आहे. आता कसुरी मेथी मी इथे घेतलेली आहे. ही हातावर घालून याशी चोळून यामध्ये घालायची. याचा स्वाद अतिशय मस्त आहे या ग्रेव्हीमध्ये. आता घालूयात पनीर. पनीर घातल्यावर मात्र फार वेळ शिजवायची नाही. 3 ते 4 मिनिटं पुरेसे आहेत. ओव्हरकुक झालं पनीर तर त्याचा मऊपणा पूर्ण निघून जातो. त्यामुळे 3 ते 4 मिनिटं फक्त शिजवून घ्यायचं. बेस बनवून तयार ठेवा आणि जेव्हा तुम्हाला खायची आहे भाजी, ॲक्च्युअल जेवायला घ्यायची, तेव्हा पनीर घालून मग शिजवून घ्या. म्हणजे मग पनीर आपलं ओव्हरकुक नाही होत. आता ही पनीर मखनी पण बनवून तयार आहे.